नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 8 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र मृग आहे. योग वैदृती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:04 ते 8:28 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:52 ते 11:17 आणि यमगंड काळ दुपारी 2:05 ते 3:30 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्र आणि नेपच्यूनबरोबर केंद्र करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शुक्र आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामाकडे तुमचा कल राहील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. छोट्या मोठ्या कारणामुळे कामामध्ये थोडासा बंदिस्तपणा येईल. त्यामुळे तुमची चिडचिड जास्त होण्याची शक्यता आहे. अडथळे तुमच्या कामात येऊ शकतील. काळजी घ्या. स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शुक्र आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करेल. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूक किंवा खर्च यापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील. अर्थात आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शुक्र आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहिला. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. मात्र आजच्या दिवशी जास्त प्रमाणात भावनातीत झाल्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शुक्र आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र त्यामध्ये जास्त प्रमाणात अडथळे येतील. त्यामुळे स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन ह्या भावना थोड्या जास्त प्रमाणात जाणवतील. कोणाला कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्री व्यवहार यापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शुक्र आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या खर्च आणि गुंतवणुकीवरती थोडंसं नजर ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च आजच्या दिवशी जास्त प्रमाणात होऊ शकतील त्या संदर्भात काळजी घ्या. मात्र काही चांगले लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शुक्र आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. मात्र त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन चांगलं होईल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जाऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शुक्र आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र महत्त्वपूर्ण निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल अशा प्रकारचे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. त्यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शुक्र आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. आरोग्याकडे आजच्या दिवशी लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या शुक्र आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जाऊ शकतील. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणामुळे तुमच्या दोघांच्या वैवाहिक जीवनामध्ये संदेहजनक वातावरण निर्माण होईल. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शुक्र आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे छोटे मोठे निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी आरंभ करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शुक्र आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचं मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्या ठिकाणी फार प्रमाणात संदेहजनक वातावरण तयार होईल. त्या संदर्भात लक्ष द्या. आर्थिक संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण व्यवहार आजच्या दिवशी अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्र आणि राहू बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु आराम मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 8 फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.